आधी राजन साळवींसंदर्भात चर्चा होती, आता राजन तेलींसंदर्भात चर्चा आहे। राजन तेलींनी स्पष्ट केलं आहे की असे कुठलेही संकेत नाहीत शिवसेना सोडण्याचे आणि भाजपत जाण्याचे। पुढे जाऊया। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये देशमुख कुटुंब धाराशिव शहरात दाखल झालेलं आहे। दरम्यान पोलीस तपासाबाबत माहिती देत नाहीत, तपास कसा सुरू आहे हे समजत नाही असं देशमुख यांची मुलगी म्हणाली। यावेळी देशमुखांच्या मुलीला अश्रू अनावर झाले। आपल्यासोबत वैभवी देशमुख आहे। धाराशिवमध्ये जो आक्रोश मोर्चा त्यासाठी सभेत वैभवी 1 महिन्याहून कालावधी लोटलाय घटना होऊन, अद्यापपर्यंत ज्या पद्धतीने तपास सुरू आहे त्या तपास यंत्रणेवरती तू समाधानी आहेस? समाधान म्हणजे मी सतत म्हणते की माझ्या वडिलांना ज्यावेळेस न्याय मिळेल त्यावेळेस आम्हाला तिळाप्रमाणे इतकं समाधान भेटेल। म्हणजे आरोपीच आणखीन जर फरार असतील, जे एक आरोपी आहे किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील तेच आणखीन पोलिसाच्या ताब्यात येत नाही तर आम्हाला न्याय कधी मिळणार? मुख्यमंत्र्याला भेट झाली होती, मुख्यमंत्र्यांना ज्या पद्धतीने आश्वासन दिले त्या आश्वासनाची पूर्तता होती असं वाटतंय? पूर्तता म्हणजे त्यांनी सुद्धा हेच सांगितलंय की लवकरात लवकर न्याय मिळेल आणि जे आरोपी आहेत त्यांना प्रत्येक आरोपीलाही कठोरात कठोर शिक्षा होईल। पण म्हणजे आम्हाला हेच कळत नाहीये पोलीस प्रशासन आमच्यापासून का लपवतंय, तपास का लपवतायत, ते आम्हाला का तपासाबाबत सांगत नाहीयेत की तपास कुठपर्यंत आलाय। एकूण आजच्या भावना काय आहेत? वेगळ्या कारणासाठी धाराशिवला येणं ना आजच्या मोर्चासाठी येणं, काय भावना? भावना ह्याच आहेत की ज्यावेळेस माझे वडील होते त्यांच्यासोबत कुठं जाताना खूप आनंद वाटायचा, पण आज माझे वडील माझ्यासोबत नाहीयेत। हे दुःख खूप वेगळे, ते शब्दात कोणीच नाही सांगू शकत। पण त्यांच्या न्यायासाठी आज आम्ही जिल्हे तालुके फिरतोय। आमची एकच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या। मला एक सांग, या सगळ्या ह्याच्यामध्ये कुटुंब म्हणून आता तुझ्यावरही एक जबाबदारी आलेली आहे की तुलाही धाडसाने या सगळ्या गोष्टी पाहावं लागते। कधी असा तू विचारही केला नसेल की या सगळ्या संकटाला सामोरं जावं लागेल किंवा हे करावं लागेल? तुला तुझा निश्चय आता नेमका या प्रकरणाबाबत तपासाबद्दल तुझा एक निश्चय काय असला सगळ्या या बाबतीत? म्हणजे जे तुम्ही दुःख म्हणताय, म्हणजे आम्ही कधी दुःखी नव्हतोच। आमचं कुटुंब आमच्याजवळ काही नसताना सुद्धा आम्ही खूप सुखात होतो। पण जे आज आमचं सुख, आमचा आनंद, आमचं छत्र म्हणजे आमच्या गावावरचं छत्र आज हिरावून घेतलंय, त्यांना आम्ही फक्त न्याय मागतोय आणि तो पण आम्हाला लवकरात लवकर मिळत नाहीये। आणि माझी एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत तुम्ही त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून जो न्यायाचा खटला आहे तो पुढे चालून आम्हाला न्याय मिळवून द्या। सुधीर जाधवसह बालाजी देशपांडे, लोकमत, धाराशिव।